पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये 64 तासानंतरही शोधकार्य सुरूच। दुर्घटनेत एकाचा मृत्यू, अजूनही 8 कर्मचारी अडकलेलेच। मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेचा घटनाक्रम समजून घेत सविस्तर आढावा घेतला। मोशी दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक संतापले। आयुक्त कुलदीप जंगम यांना घातला घेराव। बचाव कार्याला उशीर होत असल्यानं नातेवाईकांना संताप अनावर। शेतकरी कर्जमाफीच्या नियम अटींमध्ये मोठा बदल। 50,000 रुपयांऐवजी आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार। 2026-27 ची ही अट काढून टाकली। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। मिसिंग लिंकवरील माझ्या भाषणावरून काही जणांना मिरची लागली। खोट्या अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान। आमचे मिमिक्री आर्टिस्ट बोलले की भाषण हिंदीत का केलं। मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना खोचक टोला। काहींनी सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी लुटली। नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश बांदेकर यांच्यावर रोख। तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चौकशी का लावली नाही। उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा। शेतीमुळे नाही तर स्टार्टअपमुळे भारत सोने की चिडिया। मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यानं नवा राजकीय वाद। विरोधकांच्या टीकेनंतर लोढा यांच्याकडून सारवासारव। महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याण न्यायालयानं 13 जुलैपर्यंत सुनावली पोलीस कोठडी। सोमवारी म्हात्रेला त्याच्या साथीदारांसह पुन्हा कोर्टात हजर करणार। अंधेरी पश्चिममध्ये बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक। जवळपास 14 गाड्या एकमेकांवर आदळल्या। 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती। बसचे ब्रेक फेल झाल्याचा चालकाचा दावा। पालघर महापुरानंतर देवीपाड्यासह अनेक गावातील पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत। देवीपाडा, तरडेपाडा, देवशेत, झांजरोळी आणि मंडळपाडा या गावांना पुराच्या पाण्याचा 4ही बाजूंनी वेढा। कुटुंबांना घरांच्या छतांवर काढावी लागली रात्र। अभिनेता राजपाल यादव याला 3 महिन्यांचा कारावास। चेक बाउन्स प्रकरणी कोर्टानं सुनावली शिक्षा। 7 खटल्यात राजपाल याला प्रत्येकी 3 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा। प्रत्येक खटल्यात 1 कोटी रुपये भरण्याचे आदेश। राम मंदिर देणगी अपहार प्रकरण। आरोपींच्या नातेवाईकांची बँक खाती पोलिसांच्या रडारवर। 50हून अधिक खात्यांची चौकशी सुरू। अपहार केलेल्या पैशांमधून कोणती मालमत्ता खरेदी केली गेली याचा शोध सुरू।